हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला गावरान कोंबडीचे कालवण बनवून दाखवणार आहे. गावरान कोंबडीचे मटण थोडंसं हार्ड असते. या मटणाला मऊ लुसलुसीत करायला दही घालून थोडंसं मॅरिनेट करून ठेवायचे असते, मग मऊ होते. पण आज मी तुम्हाला काही दही वापरून नाही दाखवणार आणि मॅरिनेट पण नाही करणार, तरी खूपच सॉफ्ट आणि खूपच यम्मी गावरान कोंबडीचे कालवण तयार होणार. चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया. सर्वात आधी मसाला करून घ्यायचे. मी एक फ्राय पॅन घेतले आणि थोडासा तेल घालून घेते. हीट चालू केले मी मीडियम वरती. आता बघा मित्रांनो, कापल्यानंतर 2 कप होईल एवढे मी कांदे घेतले, स्लाइस करून कापून. पूर्ण नाही घालणार मी, अर्धाच घालणार आहे आणि बाकी अर्धा मी डायरेक्ट फ्राय करून टाकणार आहे. अर्धा कांदे मी घालून घेतले फ्राय करायला आणि एवढे मी ठेवून देते बाजूला. आणि कांदा सोबत मी घालते थोडंसं खोबरं, जास्त नाही, थोडासा सुकं खोबरं घालते. आता कांदा आणि खोबऱ्याला छान फ्राय करून घेऊया. म्हणजे आता थोडासा कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत वेट करून घेऊया आणि त्यानंतर थोडेसे जिरे आणि धने घालून घ्यायचे. आता बघा कलर ट्रान्सपरंट झाले. मी थोडासा जगा करते आणि अजून थोडासा तेल घालते. आता तेलामध्ये घालते अर्धा टीस्पून जिरे आणि 1 ते 1.5 टीस्पून धने, अख्खा धने. जिरे आणि धने नंतर पण वापरायचे आहे, म्हणून आता जास्त नाही घालत, थोडंच घालते. आणि जर तुम्हाला धण्याचा पावडर वापरायचा नसेल तर तुम्ही आताच जास्त घालू शकता, काही हरकत नाही. पण असा भाजून आणि कच्चा दोन्ही मिक्स करून घातल्यावर खूपच चांगले चव येते, खूप छान चव येते. आता मसाला थोडासा ब्राऊन करून भाजून घेऊया. बघा मित्रांनो, कलर अगदी परफेक्ट आलेला आहे. आता हीट बंद करून थंड करून घ्यायचा. आता मसाला अगदी पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण वाटून घेऊया. एक मिक्सरचा जार घेतले मी, बारीक जार. जारमध्ये हा मसाला मी घालून घेते आणि यासोबत घालायचे आहे 1 टोमॅटो. एक मोठा साईजचा टोमॅटो घेते मी, रफली कापून. हा मी घालून घेते आणि जर तुम्हाला वाटलं तर अद्रक लसूण पण यामध्ये घालून पेस्ट करून घेऊ शकता, पण मी अद्रक लसूण नंतरच घालणार आहे. आता बघा मित्रांनो, माझा स्मूथ पेस्ट तयार आहे. मी काय पाणी वापरलेला नाहीये, पण जर लागत असलं तर वापरू शकता, काय हरकत नाही. आता मसाला बाजूला ठेवते आणि इथे बघा आपले चिकन, गावरान चिकन आहे. तुम्ही कलर बघून तुम्हाला कळत असेल की लाल कलरचे आहे थोडा. आता चिकन केवढे सक्त आहे तेवढे आपण असं म्हणू शकत नाही, कारण जेवढे कोंबडीचे वय असते त्याच्या अनुसारच कोंबडी तेवढे हार्ड असते, म्हणजे मटण तेवढे हार्ड असते. आता हा मॅटर कसा हँडल करायचा ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता बघा मी एक कुकर घेतले, प्रेशर कुकर, आणि गॅसवर ठेवले. गॅस चालू केलेला आहे. आमची लाईट गेलेली आहे म्हणून मी आता गॅसवर करते. आता थोडासा तेल घालून घेते. तेल थोडासा गरम झाल्यानंतर घालून घेऊया इथे जिरे आणि तेजपत्ते, तमालपत्र. आणि जर तुम्हाला अख्खा गरम मसाला घालायचा असेल ते पण तुम्ही घालू शकता, पण मी नाही घालत. मी फक्त अर्धा टीस्पून जिरे घातले आणि 2-3 तेजपत्ते घातले तोडून. जिरे चांगले भाजून झालेले आहे. आता मी घालते आलं लसणाचा कूट. मी कुटून घेतले, म्हणजे टेसून घेतले. जर तुम्हाला पेस्ट वापरायचे असेल तर तुम्ही कांदा घातल्यानंतरच घाला आणि टेसून वापरायचे असेल तर माझ्यावानीच करू शकता. हीट अगदी लोवर करते मी आणि 10 ते 15 सेकंडसाठी अगदी भाजून घेते थोडासा आणि त्यानंतर कांदे घालून घेते. जेवढे कांदे मी ठेवून दिले होते तेवढे कांदे मी आता घालून घेते आणि कांद्याचा कलर थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण भाजून घेऊया. कांदा लवकर फ्राय होईल जर तुम्ही याच्यामध्ये थोडासा मीठ घातलं तर. मग मी थोडासा मीठ घालून घेते आणि कांद्याचा कलर थोडासा हलका ब्राऊन होऊ देते. आता बघा मित्रांनो, कांदा आपला अगदी तयार आहे. आता आपण घालूया कोंबडीच्या मटण. पाणी खूप चांगले मी काढून घेतले, अजिबात पाणी नाहीये. आता मटण घातल्यानंतर आपल्याला मसाले पण घालायचे आहे, म्हणजे ते मसाल्याचा पेस्ट पण घालायचे आहे. मसाल्याचा पेस्ट आताच घालू, पण मिक्सरचा जार धुवून पाणी आता नाही घालायचं. चला मग मसाला घालून घेऊया, म्हणजे पेस्ट घालून घेऊया. चमच्याने चांगले काढून घालू, म्हणजे जेवढे होऊ शकते तेवढे आपण चमच्याने काढून घालू मसाले. आणि जारमध्ये लागलेला मसाला आपण वेस्ट नाही करणार, म्हणजे धुवून आपण ठेवू, नंतर घालू ते पाणी. जेव्हा ग्रेव्हीसाठी पाणी घालायचा टाइम होईल तेव्हा आपण घालू. आता चांगले थोडासा मिक्स करून घेऊ आणि आता घालायचे थोडेसे पावडर मसाले. थोडासा मिक्स करून घेते, म्हणजे खालून जळणार नाही.
आता मी मसाले घालते, चवीपुरती मीठ घालते. कांद्यामध्ये थोडासा मीठ घातले होते, ते ध्यानात ठेवायचे. अर्धा टीस्पून हळद पावडर घालते, अर्धा टीस्पून धने पावडर घालते. धने पावडर जास्त नाही घालत, कारण मी धने भाजून पण वापरले होते. आता चवीपुरती लाल तिखट घालते आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालते चांगल्या कलरसाठी. आणि यासोबत रेडीमेड चिकन मसाला घालते 2 चमचा. जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, काही हरकत नाही. आणि यासोबत अर्धा टीस्पून गरम मसाला. आता अर्धा टीस्पून घालते आणि अगदी शेवटीला अजून अर्धा टीस्पून गरम मसाला घालणार आहे. आता चांगले मिक्स करून घेऊया. चांगले हलवून घ्यायचे आणि त्यानंतर झाकून कुक करायचे. म्हणजे तसं नाही, कुकरचं झाकण अशाच वरती ठेवायचे, म्हणजे कढाईचं झाकण जसं आपण झाकून ठेवतो तसा. असं बघा, असं मीडियम हीट करून ठेवायचे. आणि आपली लाईट आलेली आहे. आता मी हीटरवरती आणलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हीट पण मीडियमच ठेवला आहे. तुम्ही बघू शकता खूप सारा पाणी निघला आहे आणि तेल पण निघला आहे. अजून थोड्या वेळासाठी असंच ठेवायचं झाकण लावून, मध्ये मध्ये हलवत राहायचं. जोपर्यंत एवढे पाणी चांगले सुकत नाही आणि तेल खूप छान रिलीज नाही होत, तोपर्यंत आपल्याला असं झाकून कुक करायचं. हीट मीडियम टू लोवर ठेवायचं, नाहीतर मीडियमवर ठेवू शकता. आता बघा मित्रांनो, खूप सारा तेल दिसतंय आणि पाणी पण अगदी सुकलेलं आहे, खूप चांगलं सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ग्रेव्हीसाठी पाणी घालून घेऊया. आता मिक्सरचा जार धुवून मी थोडासा पाणी ठेवला होता, हा आहे ते पाणी घालून घेऊया. आणि अजून जेवढे लागतं पाणी तेवढे आपण एक्स्ट्रा घालून घेऊया. आता पाणी खूप सुकणार नाहीये, म्हणजे कुकरमध्ये बनवतो आपण, म्हणून खूप जास्त पाणी नाही घालायचे. जेवढे तुम्हाला ग्रेव्ही कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढेच पाणी घालायचे, एक्स्ट्रा पाणी नाही घालायचे, कारण इथे सुकणार नाही, कुकरमध्ये बनवतो आपण. आता मी पण माझ्या हिशोबाने पाणी घालून घेतले. आता थोडीशी उकळी येऊ द्यायचे आणि त्यानंतर शिट्टी लावून झाकण लावून घ्यायचा. हीट पण जास्त नाही करायचं, हीट मीडियमच आहे अजून. आता बघू शकता मित्रांनो, थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण शिट्टी लावून कुकरचं झाकण बंद करू आणि मीडियम हीटवर एक शिट्टी काढून घेऊ. एक शिट्टी आलेली आहे. आता लगेच मी हीट बंद करते. हीट बंद करून शिट्टी मी काढून घेते, म्हणजे जेवढे प्रेशर आहे प्रेशर रिलीज करून घेते. रिलीज करून मी थोडंसं चेक करून घेणार आहे. जर चांगले सॉफ्ट झालं नाहीये तर अजून थोडंसं, म्हणजे अजून एक शिट्टी काढून घ्यायची. बघा, मी प्रेशर रिलीज करून घेतले, काढून घेतले. आता मी तुम्हाला पहिलेच म्हणले होते की कोंबडीचे मटण केवढे हार्ड आहे. गावरान कोंबडीचे मटण ते आपल्याला नाही कळणार. कोंबडीचे वय जेवढे जास्त आहे तेवढे मटण हार्ड होणार, म्हणून असं शिट्टी काढून चेक करून घ्यायची. असं बघा, मी हाताने चेक करते, माझ्या अगदी परफेक्ट आहे, अगदी खूप मऊ लुसलुसीत झालेला आहे. जर तुमच्या इथे नाही झाले तर परत तुम्ही झाकण लावून अजून एक शिट्टी काढून घ्या. मी परत हीट चालू केलेला आहे. आता मी मीठ चेक केले, थोडंसं मीठ लागतंय म्हणून मी अजून थोडंसं मीठ घातले. आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालते आणि थोडीशी कसुरी मेथी घालते. कसुरी मेथी 1 चमचा, भाजून घेतलेली कसुरी मेथी आहे, घालून घेऊया. आणि त्यानंतर घालून घेऊया थोडीशी फ्रेश कोथिंबीर. आणि अजून घालायची आहे थोडीशी साखर. थोडासा मिक्स करून घेते मी. आपलं कालवण लगभग रेडी आहे. अर्धा चमचा साखर घालून घेऊया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर स्किप करू शकता, पण एवढीशी साखराने काय कालवण गोड नाही होत. बाकी सगळं टेस्ट बॅलन्स होते, खूप छान चव येते. एकदा ट्राय करून नक्की बघू शकता. नंतर मी 1 मिनिटासाठी उकळून घेतले होते आणि आता आपलं मटणाचं कालवण अगदी तयार आहे. हीट बंद करून घेऊया आणि गरमागरम सर्व करून घेऊया. मित्रांनो, मी काय दही घातलं नाहीये, काय मॅरिनेट केलं नाहीये, तरी आपल्या गावरान कोंबडीचा मटण अगदी सॉफ्ट आहे आणि खूपच यम्मी आहे. रेस्टॉरंटपेक्षाही जास्त टेस्टी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूपच आवडेल, सर्वांना आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.